प्रवीण तरडे तिरका दात अभिनय न करता मिळालेली पहिली सिरियल. अशा काळ्या सावळ्या मुलीला एखादा प्रतिष्ठित चॅनलवर एक लीड म्हणून मिळतं तर खूप लोकांचं असं झालं होतं की कसं काय शक्य आहे. तू तिरका दात सरळ का केलास? तेव्हा एक माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला होता की तुमच्या रूपात आम्हाला एक वेगळी माधुरी दीक्षित मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि की ही मुलगी व्हॉट्सअप ते वापरत नाही, हे खरं आहे का? हो, थोडीशी माणूस घाणी आहे मी, थोडीशी. मी नसणार आहे व्हॉट्सअपवर अवेलेबल आणि माझी दुःख मी व्हॉट्सअपवर नाही सांगणार आहे तुम्हाला. सो इट इज युअर ड्युटी एज माय फ्रेंड्स टू कॉल मी. टपरीवरचं मास्क विकत घ्यायचं आणि जिथे मिरवणूक दिसेल तिथे नाचायला सुरुवात करायची. फेमिनिझम इज नॉट की स्त्रिया सर्वोच्च आहेत आणि पुरुष दुय्यम आहेत. तर आम्हाला काही पुरुषांची गरज नाही आहे. आम्ही इंडिपेंडंट स्त्री आहोत आणि हे टॉक्सिसिटी कुठेतरी थांबली पाहिजे. मोहम्मद रफीवाला प्यार चाहिए. आय थिंक आपल्याकडे खूप जबरदस्त ऍक्टर्स आहेत, आपल्याला फक्त त्यांना फारसं विकता येत नाही. नमस्कार. आरपारचा वुमन की बात हा आजचा एपिसोड लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सौजन्याने आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या शोमध्ये मी आजपर्यंत 100हून अधिक इंटरव्ह्यूज आपण पाहिलेले आहेत. आमच्या टीमने किंवा मी ज्यांच्याशी बोललेलो आहे अशा अनेक कर्तृत्ववान मुली, स्त्रिया, त्यातल्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत, ओळखीच्या आहेत आणि काहींना मी ओळखत नव्हतो पण त्या इंटरव्ह्यूमुळे ओळखायला लागलो. अशा अनेक कर्तृत्ववान मुलींना या शोला आपण आमंत्रित करतो. मंडळी, एखाद्या शहराची किंवा एखाद्या राष्ट्राची, एखाद्या देशाची संस्कृती जशी असते तसं त्या देशाचं भविष्य ठरतं किंवा एखाद्या कुटुंबाची संस्कृती जशी असते तसं त्या कुटुंबाचं भविष्य ठरतं. माझ्या ओळखीचं पुण्यात एक कुटुंब आहे ज्यांच्या घरातली एक संस्कृती आहे आणि जी संस्कृती आता मी तिला लहानपणीपासून पाहतोय, आता ती संस्कृती मोठी झालेली आहे आणि जसजशी मोठी होत गेली तसतसं तिचं कर्तृत्व पण मोठं होत गेलं. आई वडिलांचं नाव तिच्या या शहरामध्ये मोठं होतंच आहेच, पण तिनं तिच्या स्वतःच्या पायावर, स्वतःच्या गुणांवर आणि स्वतःच्या कलेवर स्वतःचं नाव मोठं केलं आणि स्वतःच्या नावापुढं आई वडिलांचंही नाव तेवढंच मोठं केलं. अशी एका अतिशय सुसंस्कृत कुटुंबातली संस्कृती आज आपल्या शोमध्ये आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांसमोर आमंत्रित करतो माझी लाडकी मैत्रीण म्हणू शकतो, पण तिला मी लहानपणापासून ती अगदी माझ्या मुलीसारखी आहे, संस्कृती संजय बालगुडे. खूप उशिरा बोलवलं तुम्ही मला. 100 स्त्रिया झाल्यानंतर पण ठीक आहे, घरातल्यांना थोडस आपण. संस्कृती, तुझं खूप 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 स्वागत. कशी आहेस? थँक्यू. मी मस्त आहे, कमाल एकदम. नुकतीच पुण्यात महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्या निवडणुकीत देखील तुला मी प्रचार करताना बघितलेला आहे. हर हुन्नरी संस्कृती तू आणि खूप सगळं काय 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 करत असतेस. आज या शो मध्ये तुझ्याशी बोलायला खूप मजा येणार आहे. येस. वो मन की बात मध्ये आज आपण संस्कृती के मन की बात यावर चर्चा करणार. काय चाललंय? धावपळ पुणे मुंबई दौरे? ते तर नेहमीच आहे, पण ऍक्च्युली खूप काही महिने गेले मी पुण्यातच आहे एका कारणामुळे. कारण माझ्या काही रिहर्सल्स इकडे चालू होत्या. सो आता जेव्हा शूट चालू होईल तेव्हा मुंबई असताच अधूनमधून, ते काही सुटत नाही आणि ते सुटू पण नाही असं. नाही, मुंबई सुटलीच नाही पाहिजे, कारण मुंबई आपला जो व्यवसाय आहे, ज्या व्यवसायात तू, व्यवसाय म्हणण्यापेक्षा ज्या प्रोफेशनमध्ये, ज्या कलेच्या क्षेत्रात तू काम करतेस, त्याचं मुंबई हे महत्वाचं केंद्र आहे. करेक्ट. संस्कृतीनं अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. आपण अनेक तिचे सिनेमे पाहिले असतील. मी सुद्धा संस्कृती बरोबर 1-2 प्रोजेक्ट्स मध्ये, मला वाटतं चौक सिनेमा आपण एकत्र, हो रिसेंटली असलेला चौक, त्याच्या आधी दमलेल्या बाबाची कहाणी, हे 2 सिनेमांमध्ये मी. करेक्ट. मला वाटतं शिन्मा नावाचा एक पण. हो, पण अगदीच म्हणजे त्याला एकदम म्हणजे एक तर छोटी भूमिका होती आणि पण त्याला आपण एकत्र होतो डेफिनेटली. पण आता रिसेंटली आपण केलेली फिल्म म्हणजे चौक. मंडळी, चौक नावाचा एक सिनेमा आहे, मस्त सिनेमा आहे. फिल्मफेअर अवॉर्ड त्याला उत्कृष्ट दिग्दर्शक दया गायकवाडला मिळाले आणि संस्कृतीने खूप बहारदार काम त्या सिनेमामध्ये केलेलं आहे, मस्त काम केलंय. अगदी प्रत्येक मंडळामध्ये, चौकामध्ये, आजूबाजूला ज्या
सिनेमाचा जो प्रेमाईस आहे त्याच्यामध्ये ती जी मुलं आहेत आणि त्यातली ती जी हिरोईन आहे सिनेमाची, ते काम संस्कृतीने केलेलं आहे. खूप सुंदर आहे, नक्की पहा. म्हणजे अजून प्रमोशन मध्ये आहोत. तेही प्रमोशन तुम्हीच केलं होतं. हो. हेही प्रमोशन तुम्हीच. मला सांग संस्कृती, की तू मुळात भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार शिकलीस, बरोबर? हो. आणि मग त्यानंतर तू वेगवेगळे स्टेज शोज वगैरे करायला लागलीस आणि मग त्यानंतर थेट सिरियल मध्ये गेलीस. काय, कुठली सिरियल तुझी पहिली होती? पिंजरा. पिंजरा. प्रवीण तरडे का? हो हो. आणि प्रवीण दादांनीच खरं तर माझं कास्टिंग केलं होतं त्याच्यात. ते लेखक होते त्या सिरियलचे, पण त्यांच्या वाया ते माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांनी तो असं एक मला ट्रेन करून ऑडिशनला पाठवलं होतं. काय काय कशी मिळाली सिरियल तुला ती? खूप फिल्मी आणि फार लोकांना ते असं विश्वास नाही होत याचा, पण तेव्हा प्रवीण दादा खूप असे काही कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे सेलिब्रिटीजचे, ज्याच्यामध्ये नाटक असेल, एक ओव्हरऑल एंटरटेनमेंट शो जसा असतो तसा. आणि तेव्हा त्यांच्याशी अच्छा हे ऑर्गनायझर्स आहेत ही अशी माझी त्यांची ओळख होती. कारण का मी स्वतः 11वी मध्ये होते आणि मी एका ग्रुपशी 11वीलाच होतीस? 11वीला होते, जस्ट 10वी झाली होती आणि 11वीला आता काय करायचं म्हणून एका ग्रुप बरोबर होते. पायल वृंद नावाचा ग्रुप होता, त्यांच्या बरोबर होते आणि तिथे सेलिब्रिटी शोज व्हायचे. सो तो माझा पहिला अनुभव सेलिब्रिटीज बरोबर वावरताना. आय स्टील रिमेंबर की तिकडे त्याच्यात शर्वरी जेमिनेस, श्रुती मराठे, सोनाली कुलकर्णी असे बरेच सेलिब्रिटीज असायचे आणि मी सपोर्टिंग डान्सर होते तिकडे. की सपोर्टिंग आपण म्हणजे त्या मेन जी जिच्या मागे, हा सेलिब्रिटीजच्या मागे जे नाचतात सपोर्टिंग डान्सर्स, त्याच्यामध्ये मी असायचे. आणि मग हळूहळू मी निकिता मोघे होत्या त्या ग्रुपच्या कोरिओग्राफर, आणि मग त्यांनी त्या आमच्यापैकी 2 मुलींना सांगायच्या की आता तू या सेलिब्रिटीला हे शिकव. ते असं असतं ना की तुझ्यावर कोरिओग्राफ करूयात आणि ती सेलिब्रिटी तिच्या वेळेला आली की तू शिकवते. त्यामुळे ह्या सगळ्या सेलिब्रिटीची माझी खूप चांगली ओळख झाली होती की त्या मैत्री झाली. आणि अचानक एक दिवस असेच मी घरी होते आणि माझ्या पप्पांना एक फोन आला आणि तो जो होता तो कार्यकर्ता होता पप्पांचा, आणि त्यांनी पप्पांना फोन केला, तुमची मुलगी इंटरेस्टेड आहे ना असं सिनेमा आणि याच्यामध्ये काम करायला. आता त्या वयात आपण इंटरेस्टेड आहोत की नाही इकडनं सुरुवात आहे, हे माहितीच नव्हतं. आपण इंटरेस्टेड आहोत का? मला वाटायचं मी खूप इंटरेस्टेड आणि मला येऊ शकते ऍक्टिंग वगैरे. ते असताना थोडंसं बाथरूम मध्ये वगैरे जाऊन आरशाच्या समोर करणं, डायलॉग बिलॉग, त्याचं मी खूप केलेलं आहे. किंवा नाही, मला आठवलं की खूपदा असं कोणाचं असं नवीन तेव्हा ओम शांती ओम आला होता त्या दरम्यान, तर तेव्हा दीपिका पदुकोण वॉज ऑन अ डिफरंट लेवल आणि तिची जी आखो मी तेरी वगैरे ते गाणं, तर मी अशी घरी ते प्रॅक्टिस करायचे फॅन बिन लावून की आपण कसे दिसतोय वगैरे, असं मी खूप गोष्टी. हा, असं मला तो शॉक होता की आपण पण असं दिसलं पाहिजे टाईप्स. पण जेव्हा ही गोष्ट झाली तेव्हा ते म्हणाले की तेव्हा पुण्यात एक हॉटेल होतं, तर तिथे प्रोड्युसर्स आलेत, तर तुम्ही फक्त भेटायला या. म्हणून मी आणि मम्मी ऍज युज्युअल गेलो इकडे आपल्या टिळक रोडच्या इथे. आता प्रवीण दादा आणि राकेश सारंग कॅम्प्स क्लबचे असा एक ग्रुप करून बाहेर, आणि तेव्हा लालनताई पण होत्या, तर ते असे ग्रुप करून बाहेर उभे होते. तर आम्ही आपल्या स्कूटीने आलो आणि बघितलं मी प्रवीण दादांना तिथे, आणि मी आत गेले आणि मी मम्मीला म्हणते, अगं ते प्रवीण दादा आहेत ते नाही का, ते ऑर्गनायझर ते इथे आलेत. आणि प्रवीण दादांचा आवाज ऐकता प्रवीण दादा म्हणाले, अहो नाही ती संस्कृती बालगुडे आहे ना, ती येणार आहे, ती थांबा. आणि मी मम्मीला म्हणते, ते माझं नाव घेतात, त्यांना माहितीये का मी इकडे आले वगैरे. मग ज्याने आम्हाला बोलवलं होतं तो म्हणाला, हे काय, हे प्रोड्युसर्स आहेत, हेच आलेत भेटायला. मग प्रवीण दादा मला विचारतात की तूच आहेस का संस्कृती बालगुडे? तर मी म्हणलं हो. अच्छा, मी ओळखलं नाही तुला, मेकअप मध्ये तू खूप वेगळी दिसते. कारण त्यांनी मला ते डान्सर म्हणजे ते स्टेज मेकअप मध्ये बघितलेलं. आणि मी म्हणलं हा मीच आहे असं. ते म्हणाले तुला विश्वास नाही होणार, हे बघ हे आमचे प्रोड्युसर राकेश सारंग कॅम्प्स क्लबचे. हे म्हणाले, हे बघ ही जी मुलगी चालली आहे ना तशी पाहिजे माझी हिरोईन. आणि म्हणजे बघा ना, आणि खरंच असं सगळ्यांना हा किस्सा अतिशय खोटं वाटू शकतो, पण हा असाच्या असा, मी काही तिखट मिरच मसाला लावून काही सांगत नाहीये. कारण का त्या क्षणाला मला रिगार्डलेस काही येतंय की नाही, हिला डान्स येतोय की नाही, आपल्या सिरियलला
मला राकेश सरांनी तिथे विचारलं होतं, तुला मुंबईत राहण्याचं तुझी सोय काय आहे. अच्छा, आणि म्हणजे तुझी त्यांनी ऑडिशन अशी रस्त्यातून अशी चालताना ही मुलगी अशी मुलगी पाहिजे मला जाताना. आणि ते त्यांनी इतकं त्यांचं माइंड फिक्स केलं होतं की हीच, मग आता हिला ऍक्टिंग येते की माहिती नाही, डान्स येतो की नाही, काही त्यांना माहिती नव्हतं. ते फक्त प्रवीणदादांनी सांगितलं हिला बेटा, एवढंच ते काहीच होतं. आणि त्यांनी ते ठरवलं, त्यांनी सांगितलं ही अशी अशी ऑडिशन असेल वगैरे वगैरे. मग ऑडिशन द्यायला मी मुंबईत केले आणि मग माझ्या असं लक्षात आलं हे माझं क्षेत्र नाही. अरे बापरे. कारण का ते त्या ऑडिशन मध्ये रडायचं वगैरे होतं आणि मी म्हणलं मम्मीला कशाला, कसं रडायचं, म्हणजे येत नाही तर कसं का रडायचं. रडलीच नव्हतीस काय? पण कॅमेरा समोर कसं ना, म्हणजे असं क्यूवर कसं. आता ठीक आहे, आता सोपं होतं, पण तेव्हा म्हणजे मी एक टेक दिला आणि त्यांनी मला चेंज करायला लावलं, तर मी चेंज केलं आणि मम्मीला मी बाहेर येऊन रडत सांगते मला नाही होणार आहे हे. आय कांट ऍक्ट, आय डोंट नो हाऊ टू ऍक्ट. मला खूप आवडते कोरिओग्राफी करायला, मी कोरिओग्राफर होणार आहे एनिवे. तर मम्मी म्हणाली काय होणार आहे, फार तर फार नाही होणार सिलेक्शन, दे ऑडिशन, त्यात काहीच ओके नाही, आता काय ऑडिशन करून घरी जायचंय. मला खूप चांगलं आठवतंय की ती ऑडिशन दिली आणि मी ती डोक्यातून काढून टाकली, कारण ती इतकी वाईट झाली होती. कारण मला असं होतं या ऑडिशनवरनं मला सिलेक्ट कोणी करूच शकत नाही. मी इतकी फंबल झाले होते, आय वॉज अंडर कॉन्फिडेंट. आणि मुळात खूप जण होती त्या सेटवर. पुणेरी मिसळ नावाच्या एका याच्यावर मी ऑडिशन दिली होती. तर बसलेले ऑडिशन बघणारे सुनील तावडे, गिरीश ओक, किशोरी अंबिये हे असे टक लावून फक्त बघत बसले होते. त्याचं एक वेगळं प्रेशर होतं मला. आणि मग संगीता सारंग यांचा फोन आला की आम्हाला भेटायला या त्याच ठिकाणी वगैरे. आणि ते आल्या मग ते सुरू झालं सगळं की मग 25 तारखेपासून आपलं शूटिंग चालू होणार आहे आणि तू इकडे मुंबईत, इकडे कुठे आणि मुंबईत, असं सगळं ते आम्हाला कळेपर्यंत मला आणि माझ्या मम्मीला की आपलं सिलेक्शन झालंय का सिरियलसाठी, यू सिलेक्टेड. आणि आय स्वेअर त्यांनी समजा एखाद्या 18 वर्षाच्या मुलीला कशाचाच काहीच हे नसेल, अनुभव नसेल, तर तिला कसं सांभाळावं आणि तिला कशी ऍक्टिंग शिकवली पाहिजे हे फक्त त्या प्रोड्युसर्सनी नाही, पण त्या सिरियलमध्ये असलेल्या प्रत्येक ऍक्टरनी ती काळजी घेतली होती. इतकं चांगलं जपलं होतं मला की म्हणजे अभिनय काहीही माहित नसतं, काही एक डान्स यायचा, फक्त वय आपल्या साईडनी होतं की 18 वर्षाची एका विशिष्ट पद्धतीची सावळी लांब केस असणारी एक मुलगी दिसते. आणि माझा एक दात असा एक वाकडा तिरका होता तेव्हा, तर त्यांना तो खूप आवडला होता. आणि ते म्हणाले, आणि राकेश सर असे होतेच की त्यांचं माइंड जिथे सेट झालं ते ती गोष्ट करतच होते. मग तू तिरका दात सरळ का केलास? तिरक्या दाताने तुला जर इंडस्ट्रीत आणलंय तर तो तिरका दात तू सरळ का केलास? कारण तो एका साईडनीच चांगला दिसायचा. ते असतं ना आपलं राईट किंवा लेफ्ट प्रोफाईल, तर मी नेहमी सांगायचे. आणि अजूनही माझी मारामारी होते की मी लेफ्ट साईडला धावणार, लेफ्ट प्रोफाईल चांगली आहे. तर आता नेमकी राईट लागली आहे, पण ठीक आहे. पण आता तो दात नाही. पण आता तू कुठलाही, आता तू इतके सिनेमे केलेस, पण बघ आजच्या या शो मधून ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे की प्रवीण तरडे तिरका दात आणि अभिनय न करता मिळालेली पहिली सिरियल, ही बातमी होऊ शकते. विश्वास टाकणं ही खूप मोठी गोष्ट होती मला असं वाटतं, पण त्यांनी खूप शिकवलं. चांगलं केलंस. पण तू पिंजरा सिरियल खूप पाहिली गेली, त्यामुळे तू घराघरात पोचलीस, तुझं नाव झालं आणि थांबली नाहीस तू, त्याच्यानंतर करत राहिली. आईचा तुझा खूप याच्यामध्ये, हो ऍब्सोल्युटली. तुझ्या बरोबर आई कंटिन्युअस सगळं त्यांची प्रायोरिटी आयुष्याची चेंज करून पूर्ण तुला सपोर्ट केला. कारण मुंबईला कोणीच नाही ना, आणि पप्पांची पण धाकधूक होती. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती प्रोटेक्टिव्ह असतात, त्यामुळे मुलीला एकटं मुंबईला सोडणं, बरं तिथे काहीच आपलं कोणीच रिलेटिव्ह नाही की कोण आपल्याला ओळखीने एखादं घर रेंटनी और वॉट एव्हर जे करायचं होतं ते. पण फायनली तसं झालं आणि मम्मी होल अँड सोल पिंजराच्या सेटवर होती पूर्ण वेळ. तेव्हा बिचारा माझ्या भावाची 10वी होती, तर त्यामुळे तिला अपडाऊन करायला लागायचं. त्याने त्याचा अभ्यास केला आणि माझी इथे एक वेगळी प्रकारची 10वी होती. कारण का एकदा मला आठवतं की पिंजरा चालू झाल्यानंतर एका महिन्यात क्रिटिसिझम लिहून आलं होतं माझ्याविषयी की तिची भाषा नीट नाहीये वगैरे वगैरे. आता आय एम सॉरी, पण तेव्हा मराठीचा एक लवलेश नीट नव्हता माझ्या तोंडी, एक 11वीत असताना.
त्यात मला गावरान भाषा बोलायची होती, ते खूप अवघड गेलं होतं. आणि आय अंडरस्टूड दॅट की चुकीचं होतंय. त्यामुळे मला भीती होती पहिले 3 महिने की मला रिप्लेस करणार आहेत, की आपल्याला काही येतच नाही, ऍक्टिंगचा येच माहिती नाहीये, डान्स येतो त्यातल्या त्यात, तर आपल्याला रिप्लेस करणार आहेत. पण थँकफुली त्यांनी नाही केलं आणि द रेस्ट इज हिस्ट्री. पण मम्मीने आत्तापर्यंतही, आत्ता या क्षणापर्यंत मम्मीचा जर सपोर्ट नसता तर माझे पप्पा ऐकले नसते. मला माहिती आहे तुझे पप्पा, पण प्रेक्षकांना माहित नाहीये. ही मुलगी एका राजकीय नेत्याची मुलगी आहे. पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे जुने जाणते राजकीय नेते आहेत संजय बालगुडे. संजय बालगुडे पुण्याचे आहेत आणि महाराष्ट्रातले पण अनेक लोक आहेत जे त्यांना ओळखतात. त्यांची मुलगी अतिशय कडक स्वभावाचे आणि त्यांची मुलगी कशी काय ह्या क्षेत्रामध्ये परमिशन तिला मिळाली असेल वडिलांची पप्पांची, तर ते तुझ्याचकडनं ऐकूयात. परमिशन ॲज इन तेव्हा ना त्या वेळेला इतका मोठा ब्रेक मिळणं खूप आमच्यासाठी पण खूप शॉकिंग होतं की. आणि कसं होतं ना विनोद दादा, कधी कधी आपल्याला त्या टप्प्याला किंवा त्या टप्प्यापर्यंत लोकांनी खूप अंडर एस्टिमेट केलेलं असतं वेगवेगळ्या तऱ्हेने. त्यामुळे अशा काळ्या सावळ्या मुलीला एखादी त्या प्रतिष्ठित चॅनलवर एक लीड म्हणून मिळतं, तर खूप लोकांचं असं झालं होतं की कसं काय अशक्य आहे. किंवा आता सगळं ठीक आहे माहितीये, आता ना सोप्प होतात गोष्टी, आपण स्वतःला ग्रूम करतो, आपण एका विशिष्ट प्रकारचे दिसतो. तेव्हा नसतो हा कॉन्फिडन्स, तेव्हा नसतो. तेव्हा आपण स्वतःला कुरूपच वाटत असतो. आणि मला तर वाटायचंच मी की ऍव्हरेज लुकिंग, की काही आपल्यात इतका काय असं तो स्पार्क असंच नाहीये, पण तो जो बघणारा असतो तो याच्यात महत्वाचा ठरतो. जेव्हा तो ब्रेक मिळाला आणि मम्मीनी डिस्कस केलं आणि मम्मी अशी होती की हे मिस आउट नाहीच करायचंय. म्हणजे मिस आउट करायचंय, हे करायलाच पाहिजे. परवानगीचा विषय केव्हा आला, सिरियल संपल्यानंतर, की याच्यात कंटिन्यू करायचंय का. ही मोठी गोष्ट होती. आता मी त्यांना एकंदरीत सगळं एक अभ्यास करून तेव्हा सांगितलं होतं की समजा या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचंय, तर आपल्याला असेच घरगुती रोल्स नाही येणार आहेत. आणि जर सस्टेन करायचं असेल तर आपल्याला आपली इमेज ब्रेक करावी लागेल. त्या पद्धतीने येणारे फोटोशूट्स असतील, त्या पद्धतीने दिसणं असेल, त्या पद्धतीचे कपडे घालणं असेल, ग्लॅमरस. ऍब्सोल्युटली. तर म्हटलं मी हे एक्सप्लेन केलं होतं. मी म्हटलं उद्या परवा असं होऊ शकतं की तुम्हाला नाही पटणार कदाचित हा कॉस्ट्युम. म्हटलं पण तुम्हाला घालावा लागेल, कारण का जर मला चित्रपटात एका विशिष्ट प्रकारची भूमिका करायची असेल, त्याची ती नीड असेल, तर मी डिरेक्टरला नाही सांगू शकणार. डिरेक्टर म्हणेल आउट, नेक्स्ट. म्हटलं आत्ता मी हे अफोर्ड नाही करू शकत. असं मी खूप समजावलं होतं पप्पांना. आणि पप्पा अजूनही ते धाकधुकीतच होते आणि अजूनही मला असं वाटतं त्यांना ते कुठेतरी असतंच की कसं होतंय, काय होतंय. पण आता त्यांना सिन्स मम्मीच इतके वर्ष होती, तर त्यांना तो कॉन्फिडन्स आला की इट्स ओके, ते होत राहतं. कारण का मध्ये आधी असंही झालं होतं की काही पत्रकारांनी पप्पांना फोन केला होता, अहो तुमच्या मुलीचे असे फोटोज आहेत, तसे आहेत. आणि जस्ट लाईक एव्हरी अदर पेरेंट, त्यांना ते असं कोण आपल्या मुलीविषयी बोलणं, तर त्यांना ते पटलं नव्हतं. मी समजू शकतो. आणि त्यांना मग ते समजावलं मम्मीने की हे एकतर कोणी आपल्याला फोन केलाय म्हणून ते वाईट होतं, अशातला भाग नाहीये. आणि तेव्हा प्रॉबब्ली एक 7-8 वर्षांपूर्वी जरा मोठा इश्यू होता. आता नाहीये ना तितका. आता सरसकट लोकांची मेंटॅलिटी बदलली आहे, सगळं बदल. पीपल आर ओपन, एक्सेप्टिंग अबाउट फ्यू थिंग्स. तेव्हा ते तितकंच नव्हतं. इंडस्ट्रीमध्ये पण नव्हतं असं इतकं. कित्येकदा बोल्ड ऍक्ट्रेस आहे म्हणून असं टॅगलाईन द्यायचे माझ्या ह्याला. आणि मला समजायचं नाही याच्यात बोल्ड ऍज सच काय आहे. आपण तसं पाहिलं तर एक्सपेरिमेंट करतोय ना बऱ्याच गोष्टींची. आणि कोणीतरी पायंडा पाडला पाहिजे, कोणीतरी. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे माझा उद्देश नेहमी तोच असतो की पुढच्या येणाऱ्या जनरेशनला बघताना की ओ हे असं केलं होतं तेव्हा, तर आपण नाही घाबरलं पाहिजे हे करायला. वी हॅव टू स्टँड आउट. असं तेव्हाचा माझा तो एक खूप असं माझ्या मनात होतं की वी नीड टू स्टँड आउट. कारण का स्टिरियोटाईप होतो आपण, सिरियल एखादी केली. आता नाही होत, तेव्हा होत होतं त्या ह्याच्यात. सो
पण पप्पा आता फुल ऑन आहे, म्हणजे असं आता त्यांना हे नाही, हे खूप आधीच सांगते की अगदीच सुरुवात झाली होती. नाही पण आता मला वाटतं प्रॉब्ली आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरून आणि आरपारच्या प्रेक्षकांशी तू पहिल्यांदाच बोलतीस, Yes. त्यामुळे अनेक गोष्टी तुझ्याबद्दलच्या आम्हाला माहिती करून घेण्याची उत्सुकता आहे. प्रेक्षकांना ज्यांनी पिंजरा सिरियल पाहिली असेल, नक्कीच पाहिली असेल, मी पण पाहिली, तर आपल्याला कळलंय की संस्कृतीच्या आयुष्यातलं प्रवीण तरडे, राकेश सारंग यांचं योगदान काय आहे. पहिली सिरियल आहे. पूर्वी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांच्या वेळेला असं व्हायचं की हिरोईन किंवा त्या सिनेमाची जी लीड कास्ट आहे तिची आई पण सेटवर असायची. माधुरी दीक्षित चं उदाहरण जर घेतलं, माधुरी दीक्षितची आई ही सतत सेटवर तिच्यासोबत असायची. करेक्ट. हा, म्हणजे मी माधुरी दीक्षितचं एक शूटिंग तुला सांगतो, बघायला गेलो होतो. ओ, मी कॉलेजमध्ये होतो. सिनेमा होता प्रेम ग्रंथ. ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित. काय, पुण्याच्या बरोबर. जवळ लोणी गाव आहे, तर तिथे आर.के. स्टुडिओ होता. आता तिथं ते MIT कॉलेज वगैरे झालं. तर तिथे आर.के. स्टुडिओ म्हणजे जिथे सत्यम शिवम सुंदरम, बॉबी वगैरे शूट झाले. शेती वगैरे अशी होती, रेल्वेची, तिथून मध्ये पटरी आहे, रेल्वे जाते, तिथून जायचं, अजूनही जाते. तिथे माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूरचं शूटिंग होतं आणि मी पहिल्यांदा तिथं पाहिलं तर मला दाखवलं ही माधुरी दीक्षित की मम्मी आहे, प्रोडक्शन मॅनेजर. तसं माधुरी दीक्षित या विषयावर येण्याचं कारण मी तुला सांगतो. आत्ता काल परवा मी एक पॉडकास्ट पाहिला मराठीतला आपल्याच एका मित्राचा. त्याच्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव असं म्हणाले की मराठी इंडस्ट्रीला अजून माधुरी दीक्षित मिळालेली नाहीये किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून माधुरी दीक्षित नाहीये. आणि मध्यंतरी तुझ्या कुठल्या तरी एका फॅननी तुला सांगितलं होतं की तुम्ही माधुरी दीक्षित सारख्या दिसता किंवा तुम्ही माधुरी दीक्षित आहे. आणि माधुरी दीक्षितची मम्मी पण सेटवर असते आणि तुझी मम्मी सेटवर असते. तर काय किस्सा आहे तो? नाही, किस्सा नाही ऍक्च्युली. एकदा त्या दरम्यान ना एकदा सिरियल चालू होती तेव्हा, आणि बिकॉज त्या सिरियलचा बॅकग्राऊंड थोडासा डान्सचा होता, तर प्रमोशन वाईज मला खूप डान्स करावा लागायचा, एस्पेशली मला सगळीकडे. तर ऍक्च्युली मला तेव्हा एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती. मी अशी स्टेजवरून उतरले आणि ते फॅन्स असतात ना तेव्हा, ते खूप हाईप असते. तेव्हा एक माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला होता की तुमच्या रूपात आम्हाला एक वेगळी माधुरी दीक्षित मिळाली, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मम्मीसाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट, कारण का मम्मीची फेवरेट माधुरी दीक्षित. म्हणजे या क्षेत्रात आत्ता मम्मी बिझी आहे, नाहीतर एव्हरी टाइम जेव्हा ती रात्री बसलेली असते गाणी बघत, ती मी वरती असले तर मला खाली बोलवते कोणाचं गाणं लागलं की, आणि बसवते आणि म्हणते बघ, ऑब्झर्व कर ती काय करते. हे माझी मम्मी तेव्हापासून ते आत्तापर्यंत करत आली आहे. सो एव्हरी टाइम माधुरी दीक्षितचं गाणं लागलं किंवा श्रीदेवी यांचं गाणं लागलं, वैजयंतीमाला यांचं गाणं लागलं किंवा वहिदा रेहमान यांचं, बसायचं आणि ऑब्झर्व करायचं. मग मला सांगते तू त्या बघ 1 2 3 4 स्टेप त्यांची कम्प्लीट होते, तुझी 3 3:30ला संपते. इतकं मम्मीने शिकवलं किंवा मम्मीने सांगितलंय. आता बघ एक्सप्रेशन त्या देतात बघ, ते मनापासून येतं, खोटं नाही देत तुझ्यासारखं. असं मम्मी खूप क्रिटिसाइज करायची. तर त्यामुळे हे जे संस्कार आहेत किंवा ते एक्झॅक्टली काय, किंवा माधुरी दीक्षित असं काय करतात ज्याच्यामुळे ते सगळे एकदम पटकन अट्रॅक्ट होतात त्यांच्याकडे, हे शोधणं, हे फाइंड आउट करणं आणि त्यात स्वतःची स्टाईल फाइंड आउट करणं की आपण कशात चांगलं करू शकतो, हे सगळं ते संस्कार झाले. पण नेव्हरदलेस थोडंसं जर कोणी एवढंसं जरी जवळ गेले असेल तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, थोडीशी तरी. ते लवकरच माधुरी दीक्षित सारख्या मोठ्या भूमिका तुला सिनेमातून मिळू देत, अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मला एक महत्त्वाचं प्रेक्षकांना सांगायचं की आजकालच्या सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या वापर आपण करत असतो आणि मोबाईल, आपण दिवसभरातून खूप वेळ मोबाईल वापरत असतो. पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ही मुलगी सोशल मीडियावर एस्पेशली कम्युनिकेशनसाठी असणारं जे ॲप आहे व्हॉट्सॲप, ते वापरत नाही. हे खरं आहे का? हो. म्हणजे वापरलंच नाही कधी? काय नाही, वापरत होते 2017 पर्यंत वापरलं, त्याच्यानंतर बंद केलं. तर ते बंदच आहे आतापर्यंत. व्हॉट्सॲपची तुला गरज वाटत नाही?
त्याचे ग्रुप्स असतात किंवा कम्युनिकेशन किंवा नाही, त्या ग्रुप्समुळेच एकंदरीत मी ते बंद केलं होतं. किंवा एक त्याच्या मागचं असं सांगू का, की असं डिसाईड नव्हतं केलं की आता उद्यापासून मी व्हॉट्सअप बंद करणार. एखादा काहीतरी गोष्ट घडली होती आणि मी शूटिंगवरून रागात घरी आले होते आणि असं काहीतरी खूप चलबिचल त्या व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपवर का असं काहीतरी झालं की तू रिप्लाय नाही केला आणि तू असं नाही केलं आणि मी ते रागात बंद केलं. कारण मग मला असं वाटायला लागलं की म्हणजे जर समजा मी व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे म्हणजे मी खुश आहे का मी ऍक्सेसिबल आहे फक्त, का मी जिवंत आहे मी व्हॉट्सअपवर आहे तर. आणि मला आय रिमेंबर की जेव्हा मी ते व्हॉट्सअप बंद केलं होतं तेव्हा त्या आठवड्यात वेगवेगळ्या लोकांचे फोन आले आणि असं विचारलं त्यांनी मला, आहेस ना, कुठे आहेस, काय झालं. तर मी म्हटलं हे मिस करताय तुम्ही, कारण तुम्हाला वाटतं मी व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे सतत. मी नसणार आहे व्हॉट्सअपवर अवेलेबल आणि माझी दुःख मी व्हॉट्सअपवर नाही सांगणार आहे तुम्हाला जर असतील तर. सो इट इज युअर ड्युटी एज माय फ्रेंड्स टू कॉल मी. ओके ना, रिगार्डलेस ते व्हॉट्सअप आहे की नाही. आता माझ्यामध्ये मला असं वाटतं लोकांना त्या गोष्टीचं महत्त्व कळायला लागलं की आपण लोकांना ग्रांटेड नाही पकडलं पाहिजे, एस्पेशली आपल्या मित्रमैत्रिणींना. पण तेव्हा ते प्रकरण ना खूप झालं होतं ऑलरेडी. माझी मम्मी मला नेहमी म्हणत असते, थोडीशी माणूसगाणी आहे मी, थोडीशी आहे. मला माझी माणसं लागतात आणि एका प्लॅन मध्ये खूप जण ऍड होत गेली की मी वगळल्या जाते, मी स्वतः निघते तिकडनं. कारण मला ते खूप इंटिमेट स्पेसेस आवडतात माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर. मला आय एम नॉट कम्फर्टेबल खूप मोठ्या ग्रुपमध्ये असणं आणि पार्टीजला जाणं मी कम्फर्टेबल नव्हते कधी. इनफॅक्ट खरं सांगायचं तर अवॉर्ड फंक्शन्सला पण जाणं मला फारसं आवडत नाही, कारण खूप जण असतात याच्यावर. आणि याच्यात मी कोणी मोठी नाहीये, अशातला भाग नाहीच आहे. हा कम्फर्टचा भाग आहे. काही लोकांना सोशल एन्झायटी असते, तशातला थोडासा भाग आहे मला. आणि मला फार माणसांमध्ये जायला आवडत नाही. आता त्या व्हॉट्सअपमुळे सगळेच एकत्र होते आणि सगळेच अपेक्षा करत होते, इकडे रिप्लाय दे, तिकडे रिप्लाय दे. आणि मला असं मी बांधील नाहीये कोणाला रिप्लाय द्यायला या क्षणाला. तू ब्लूटिक आली आहे म्हणजे तू मेसेज वाचलायस माझा. आणि हे पण सांगितलं मला लोकांनी की ती ब्लूटिक ते बंद करायचं अगं, म्हणजे कळत नाही समोरच्याला. तर मी म्हटलं हे थोडंसं शेडी आहे नाही का, की आणि त्याला कळू नये म्हणून मी का हे बंद करायचं. उलट मी असं, मला विचारा ना की समजा नाही बाबा रिप्लाय दिलाय, अर्धा तास झाला, मे बी शॉर्टमध्ये असेल, मे बी मी त्या मनस्थितीत नसेल रिप्लाय करण्याच्या, काहीतरी असेल. सो ते मला खूप त्याचं प्रेशर यायला लागलं की ते आपण इथे नाही आहोत, आपण तिथे नाही आहोत. आणि ऑनेस्टली या दिवसापर्यंत व्हॉट्सअप नसल्याचा असा ॲज सच काही तोटाच नाही झालेला. 8-9 वर्ष झाले हो व्हॉट्सअप तू वापरत नाही. आणि असं करतात लोक, म्हणजे जर त्यांना एखाद्या प्रोड्युसरला, एखाद्या डिरेक्टरला किंवा कोणालाही तुम्हाला काम द्यायचं असेल तर दे विल मेक शुअर रिगार्डलेस. मग तुला स्क्रिप्ट मेलवर जाईल किंवा तुला मेसेज मेसेजनी येईल, कुठूनही येईल, तू हवी आहेस तर ते लोक प्रयत्न करणार. मग ती कारणं देत नाहीत की अरे पण तुम्ही व्हॉट्सअपवर नाही आहात ना, मग तुमचा नंबरच नाही. सो असं काही मेसेजवर कम्युनिकेट करते, मेसेजवर कम्युनिकेट आणि मेलवर होतात मोस्टली गोष्टी. कधी कधी लोक मला इंस्टाग्रामच्या DM वर पण मेसेजेस करतात कॉन्टॅक्टसाठी. पण आता मेसेज आहे, सो सोपं आहेत गोष्टी बऱ्याचशा. ओके, महत्वाचं याच्यामध्ये की व्हॉट्सअप वापरत असतानाची संस्कृती आणि वापरणं बंद केल्यानंतर तुला स्वतःमध्ये काय बदल जाणवले? ऍडिक्टेड नव्हते मी. ते 50 वेळा काय होतं, कोणाच्या तरी अपेक्षेने आपण सतत चेक करत असतो, त्याचा मेसेज आलाय का, हिचा मेसेज आलाय का, आलाय का, नाही आलाय का. हे कशाला करायला पाहिजे, नको ना, म्हणजे इतकी अटॅचमेंट नको त्या गोष्टीशी. आणि मेन गोष्टींवरचा फोकस हलत होता. मी असं या निमित्ताने सांगेन की त्या दरम्यान इट्स नॉट दॅट मी खूप खुश होते, थोडी मेंटली हल्ले होते मी, कारण गोष्टी होत असतात आपल्या आयुष्यात. एक चित्रपट असेल, काही असेल पर्सनल लाईफमध्ये. पण तेव्हा मला असं वाटलं मीही ते हँडल करायला थोडीशी लहान होते ते सगळं. आणि ते त्याचं नाही, तिथे मी अडून नाही राहू शकले, म्हणून ते व्हॉट्सअप बंद करणं झालं. आणि असं वाटलं की मला माणसांच्या अपेक्षा इतक्या आहेत आणि त्याला मी कुठेतरी अपुरी पडतेय आणि मला ते नको आहे. ते बांधीलता त्या गोष्टीशी, किंवा मी बांधील आहे सतत हे बोलायला, किंवा मी सतत अवेलेबल आहे तुमच्याशी बोलायला, हे नको आहे.
सो आता व्हॉट्सॲप न वापरल्यानंतर आपण त्याच्यावर खूप चर्चा नको करायला, पण व्हॉट्सॲप न वापरल्यानंतर किंवा विदाऊट व्हॉट्सॲप आपलं काहीच अडत नाहीये, हा एक फील आला. ऍब्सोल्युटली. आणि लोकांनी विचारलं मला की अरे बापरे तू कसं करते, मी म्हणलं इथे ठरलं की ते ठरतं. आपण ते डाएटचं तसं असतं ना, नाही एकदा शुगर नाही खायची असं ठरवलं तर तसंच आहे. व्हॉट्सअप एकदा केलं डिलीट की ते डिलीटेडच. आपण सेट केलं ना मनात ते होतं. सो अजिबातच काही मोठी गोष्ट मला वाटत नाही, पण माझं काही अडलेलं नाहीये व्हॉट्सअपने. इट्स सिम्पल. तू गणपतीत पण नाचतेस? हो. आता ऍक्च्युली काय झालं, माझ्या चुलत बहिणीचं लग्न झालं गेले 3-4 वर्ष. नाही तर दर विसर्जनाच्या मिरवणुकीत आम्ही एक काम करायचो. आता काय होतं की जनरली असं रस्त्यावरून फिरलं की ते होतं ना, अरे 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 ती असं ते होतं. हे सगळं अवॉइड करण्यासाठी आम्ही एक काम करायचो. आमचा गणपती निघाला, एका पॉइंट पर्यंत तो पास झाला. खडकमाळ्याचा आमचा गणपती, तो रडारड वगैरे सगळी झाली. खडकावरचा गणपती, ती रडारड झाली आणि एका पॉइंटला तो वळाला आणि तो निघाला की आम्ही जवळच्या कुठल्या तरी एका टपरीवरचं मास्क विकत घ्यायचो. ते जे असतात ना असे वेगवेगळे निऑन वाले मास्क आणि कुठले स्क्रीम वाले मास्क, ते घालायचे आणि सगळीकडे फिरायचं आणि जिथे मिरवणूक दिसेल तिथे नाचायला सुरुवात करायची. म्हणजे जिथे गाणी चांगली असतील. हे मी खूप केलंय आणि आय मिस दॅट. कारण का आता तिचं लग्न झालंय आणि तिला 2 छोट्या मुली आहेत, त्यामुळे तिची रिस्पॉन्सिबिलिटी तर चालू झाली. पण हे मला खूप करायला आवडतं. कारण का हे गणपती डान्स नाही करायला मिळत असा कुठे ना, तर ते मनसोक्त जे नाचणं आहे हे मी मिस करते. पण हे मी खूप केलंय कितीतरी वर्ष मास्क घालून. सो एकेकाळी मला एक फुलका आला होता आणि मी मास्क घातला होता आणि तो म्हणाला संस्कृती बलगडे. कारण सोशल मीडियावर टाकायचं मी ते तेव्हा की आम्ही कशी गणपतीत मजा केली, तर तो संस्कृती बलगडे. आणि म्हणलं हो, म्हणलं मॅडम एक फोटो. असं ते मास्कचं असं तेव्हा झालं होतं. सो आय मिस दॅट. पण असं केलंय. सो पुण्यातल्या गणपतीमध्ये रस्त्यावर नाचणारी, अरे वेगळी नशा आहे ती. ऍक्च्युली ते वेगळं किक आहे ती त्याला. कारण आम्ही असे फिरायचो इकडून तिकडे. कुठून माझ्या तुम्हाला माहितीये मी कुठे राहते, गुरुवार पेठेतून लक्ष्मी रोड पासून चालत जिथे मिरवणूक आणि छान गाणं लागलं असेल तिथे घुसायचं मध्येच. आणि आम्ही दोघीच नाचतो वेड्यासारख्या आणि अशा रानटी. खूपच म्हणजे ती वेगळी किक आहे. म्हणजे असं भारी भारी वाटतं ते एकदम. क्या बात आहे. म्हणजे आपल्या मनाला जे आवडतं ते करायचं. येस ऍब्सोल्युटली. येस. एक खूप मोठी गोष्ट आहे. खूप लोकांना ते जमत नाही. आपल्या मनाला जे वाटतंय ते करायचं ही संधी पण लोकांना मिळत नाही आणि तू ती करतेस. ऑफकोर्स व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. सिनेमा इंडस्ट्रीत काम करत असताना दिसतंय सगळं छान 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 दिसतं, पण तिथं पण एक स्ट्रगल असतो. मी केलाय आणि तूही केलायस, करतीयस. तर हा काय स्ट्रगल असतो नक्की सिनेमा इंडस्ट्रीमध्ये? आपल्याला ग्लॅमरच्या पाठीमागे अर्थात तू इतर कलांमधून तू तुझी कला जोपासत असतेस, वेगवेगळे प्रोजेक्ट करत असतेस, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो एक स्ट्रगल आहे त्याच्याविषयी काय सांगशील? सगळ्यात महत्वाचा स्ट्रगल सांगू का? बाकीचे सगळे मला दुय्यम वाटतात त्या कम्पॅरिझन मध्ये. स्वतःची तत्व कॉम्प्रोमाइज न करता जे आहे तसं सरळ 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 जात राहणं आणि टिकून राहणं हा सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे असं मला वाटतं. खूप महत्वाचं बोलतीस तू इंडस्ट्रीमध्ये. कारण खूपदा असं होतं, खूपदा असे प्रसंग येतात, खूपदा असे मोह येतात आयुष्यात की जिथे आपले जे मॉरल्स असतात आणि प्रिन्सिपल्स असतात त्याला तडा जाऊच शकतो. आणि ते मला ना तेव्हा मान्य होतं ना ते आत्ता आहे. त्याचा काहीतरी डिसएडव्हान्टेज होतो का? डेफिनेटली होतो. जसं मी म्हणलं, मी फार अशी माणसाळलेली, मला नाही आवडत जास्त माणसांमध्ये. तर मग कधी कधी असं होतं की काही काही ठिकाणी आपण एका गेट टुगेदरला गेलेलो असतो, तिथे काही डिरेक्टर्स आलेले असतात, फ्रेंड्स असतात, तर असं होतं ना की अरे लक्षात येतं आणि ओ आपण तुला कास्ट करू शकतो, असं होऊ शकतं. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा मला असलेला स्ट्रगल वाटतो की स्वतःचे मॉरल्स, प्रिन्सिपल्स कुठेही कॉम्प्रोमाइज न करता त्याच्यावर टिकून राहणं, नो मॅटर वॉट. मग कितीही मोठी संधी असली आणि कितीही तुम्हाला त्याचं चीज होणार असेल, पण एकदा मॉरल्स मोडले आणि ते प्रिन्सिपल्स मोडले
की मग ते खूप अवघड होऊन जातं. आणि मुळात मला असं वाटतं की जे येतंय ते करत राहणं नाही, स्वतःची किंमत आपण केली पाहिजे. कारण कलाकार हे जवळपास 100च्या पटीने येतात दर शुक्रवारी. त्याच्यामध्ये आपण वेगळे का आहोत हे ऍक्च्युली जर तसं नसेल तर मग त्याच्यावर काम करणं आणि खूप मेहनत करणं याला काही उपायच नाहीये, त्याला तोडच नाहीये. कारण मला असं वाटतं की बरेच कलाकार येतात. माझ्या टाइमपासनं मला एक विशिष्ट एक वेळ झालेला आहे इंडस्ट्रीमध्ये, तेव्हापासनं ते आत्तापर्यंत मला नेहमीच असं होतं की म्हणजे तो लंबी रेस का घोडा होना है. मला येत जात आहे पण करत जातोय. वन टाइम वंडर नाही व्हायचंय आपल्याला करत राहायचंय काम. आपल्याला मरेपर्यंत हे काम करायचं, कारण आपल्याला खूप आवडतं हे काम. दुसरं आपल्याला बाकी काही येत पण नाही, तर त्यामुळे हे काम करत राहायचंय. पण ते काम करत राहताना मी तर असं म्हणणार नाही कास्टिंगवाला स्ट्रगल आहे, याचा स्ट्रगल आहे, मग हा नाही होतो. ते सब्जेक्टिव्ह आहे मला असं वाटतं. आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या नशिबात त्याची ती फिल्म असते. मग तुम्ही अप्रतिम ऑडिशन दिली तरीही तुम्ही कास्ट व्हाल का याची शाश्वती नाही, विच इज आय थिंक ओके. आणि मला असं वाटतं की मी ते कुठेतरी मान्य केलंय की असं होऊ शकतं की इट्स ओके. सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की कुणालाही इंडस्ट्रीमध्ये असं वाटता कामा नये की एक रोल मिळवण्यासाठी किंवा ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार हो, हे नाही होता कामा. एस्पेशली आय एम सॉरी असं म्हणायला नाही पाहिजे, पण स्त्रियांच्या बाबतीत डेफिनेटली अजूनही हा शब्द वापरावा लागतोय स्त्रियांच्या बाबतीत. आणि मी असं म्हणत नाहीये पुरुषांच्या बाबतीत होत नसेल, होतच असेल. पुरुषांचा स्ट्रगल कम्प्लिटली वेगळा असू शकतो, स्त्रियांच्या बाबतीत जरा जास्त होतो. कारण का आपल्यावर ते तसे संस्कारच केले गेलेले आहेत की स्त्रिया या दुय्यम आहेत पहिल्यापासून. असं का याला इंडस्ट्री कारणीभूत नाहीये, सोसायटी म्हणून आपण चुकतोय. आता मला याच्यातही जायचं नाहीये की कसे स्त्रिया म्हणून आम्ही सर्वोच्च नाही. जे सगळे म्हणतात फेमिनिझम हा जो शब्द आलाय, गेले कित्येक वर्ष तो सगळे युज करतात. आय एम अ फेमिनिस्ट. ऑनेस्टली मी पण खूप वापरलाय तो शब्द. जरा मच्युअर झाल्यानंतर त्याचा खरा अर्थ कळायला लागला की फेमिनिझम इज नॉट की स्त्रिया सर्वोच्च आहेत आणि पुरुष दुय्यम आहेत. सगळे समान आहेत. पुरुषांची जी कामं आहे, मला असं खूप वाटतं की जे आता सगळीकडे टॉक्सिक एक बिहेवियर चाललंय किंवा सगळे जे म्हणतात आम्हाला काही पुरुषांची गरज नाहीये, आम्ही इंडिपेंडेंट स्त्री आहोत, आम्ही आमचं कमवतो, आम्ही स्वतःचं खूप छान केलंय, विच इज ग्रेट. आय लव्ह दॅट, आय सपोर्ट इट. पहिल्यापासून माझंही तेच म्हणणं राहिलेलं आहे की मला माझ्या वडिलांचं वलय मी गेले लहानपणापासून बघत आली आहे. माझ्या असं बोलायचं नाहीये, पण ऍक्च्युली मला ते प्रिव्हिलेज आहे की माझ्या तोंडातून पडणारा एक शब्द माझे पप्पा खरे करतात. पण जर मी त्याच्यातच राहिले असते तर माझं अस्तित्व कधी निर्माण झालं असतं. सो मला माझ्या वडिलांच्या पैशावर कधी जगायचं नव्हतं. मला स्वतःचे कमवायचे, ते 2000 असतील 3000 असतील, पण ते माझे आहेत ना. आणि देवाची कृपा आहे की कित्येक वर्ष मी माझे पैसे कमवते. पण याचा अर्थ असा नाही, मला असं वाटतं की जेव्हा एखादा वेगळा पुरुष, तो बॉयफ्रेंड असो, नवरा असो किंवा दुसरं कोणी असो, जो आपल्या आयुष्यात येतो, तर मी त्याच्या आयुष्यात डिपेंडेंट, त्याच्या पैशांवर डिपेंडेंट असेल. पण याचा अर्थ मला त्याची गरज नाहीये का? तर डेफिनेटली गरज आहे. जितकी स्त्रियांना पुरुषांची गरज आहे, पुरुषांनाही स्त्रियांची तितकीच गरज आहे. आणि हे टॉक्सिसिटी कुठेतरी थांबली पाहिजे. कारण आपण एक वेगळं नरेटिव्ह सेट करतोय परत एकदा की स्त्रिया उत्तम आहेत, पुरुषही उत्तम आहेत आणि प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. सो असं नका म्हणू मी इंडिपेंडेंट. आत्ता समजा मी इंडिपेंडेंट आहे आणि तुम्ही म्हणताय की तू कर्तृत्व आणायचं आणि तू तुझे हे मान्य आहे, पण मला एका पुरुषाची गरज आहे आणि ते त्याच्या समजलंच पाहिजे. आणि मटेरियल गोष्टींसाठी नाही, इमोशनल स्टॅबिलिटीसाठी. मग चांगला मित्र असू शकतो, कुणीही असू शकेल. आणि माझ्या आयुष्यातले ऑनेस्टली आतापर्यंत माझे वडील धरून माझा भाऊ, माझे जे सगळे मेल बेस्ट फ्रेंड्स आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे त्या ह्याचं रिलेशन आहे, ती सगळी पुरुष मंडळी तितकी उत्तम आहेत. आणि मला वाटतं त्यांच्याशिवाय मी त्या पडावापर्यंत पोहोचू शकले नसते जर त्यांनी मला तो सपोर्ट दिला नसता. आणि ते स्वतः स्त्रीवादी आहेत, त्यामुळे मला हे बाकीचं वातावरण माहितीच नाही आणि मला ते चुकीचं वाटतं. बाकीचं आपण म्हणूया की आपण या गोष्टींना सपोर्ट नाहीच करत की कसं पुरुष जरा स्वतःचा दबाव मेंटेन करतात स्त्रियांवर, हे आपण सपोर्ट नाहीच करत आहे. पण
मी हे पण सपोर्ट करणार नाही की स्त्रियाच सर्वोच्च आहेत. एकमेकांना एकमेकांची गरज आहे. सो हे खूप महत्वाचं आहे आणि हे कळलं पाहिजे. आत्ताच्या येणाऱ्या जनरेशनला तर खूप कळलं पाहिजे. आधीच्या जनरेशनला ते माहिती होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं आपल्या आई वडिलांचे जे संसार आहेत ते तितके टिकले. आणि मलाही तसं टिकवायचं आहे. म्हणजे माझे ऑनेस्टली प्रेमाविषयी खूप असे स्वप्नाळू विचार आहेत, खूप असे ड्रीमी विचार आहेत. हो का? खूप काय creepy विचार आहेत. नेशन वॉन्ट्स टू नो. महाराष्ट्राला ही माहिती पाहिजे की संस्कृतीच्या प्रेमाचे विचार नक्की काय आहेत. मी ना एका कुठेतरी म्हणलं होतं की मला असं ते फुल मोहम्मद रफी वाला प्यार चाहिए. आणि मला ते अजूनही मला तीच अपेक्षा आहे. म्हणजे असं कसं? म्हणजे एका ओळीत सांगू का कसं प्यार पाहिजे ते, की तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना चांद और तारे, चांद सितारे मेरे. चांद और सूरज. चांद और सूरज त्याच्यातही मी मग थोडीशी तू गायलीस तर शब्द बरोबर येतील. नको अहो मी नंतर बापरे नको. बघू, प्रयत्न करून बघू आपण. अरे यार, एका या कलेत तुम्ही मला असं हे करणार आहात. हे घेऊयात आपण. हे मस्त गाऊ शकते ही. तुम्ही पण गा ना माझ्याबरोबर. तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे दो नैना चांद और सूरज मेरे, हाय मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है. वा 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 वा. हे प्रेम पाहिजे मला आणि माझी अपेक्षा मला हे मिळावं. हे मूर्ख असेल अपेक्षा, पण आत्ताच्या काळात तुमचे डोळे पाणावलेत. आय नो हे गाणं मला माहिती आहे. हे असंच आहे हे गाणं. आणि मी खूप कंट्रोल केलं. हे खूप गोड आहे. म्हणजे रिलेशन बघा, गाण्यातून एखादी भावना कशी व्यक्त होऊ शकते. एकदम कोणी कोणी आठवलं ना आपल्याला. मला कोणीतरी आठवलं, तुला आणि somehow त्या या गाण्याच्या या 2 लाईन मध्ये मला खूप इमोशनल व्हायला होतं आणि मी ते खूप कंट्रोल केलं आता या ह्याला. पण ही जी माझी प्रेमाची व्याख्या आहे ती थोडी अवघड आहे सापडणं, पण तरीही माझी अपेक्षा आहे मला ते प्रेम. कारण का मी हे प्रेम बघितलेलं आहे आधी, अजूनही काही काही लोकांमध्ये बघते. तर मला असं वाटतं की माझा तो प्रॅक्टिकल अप्रोचच नाहीये प्रेमाविषयी फारसा, आणि कधीच नसेल. त्यामुळे इमोशनल आहे खूपच, जरा जास्तच कधी कधी. कलाकार इमोशनल असतातच पण. आणि इमोशन जर अटत चालली तर कलाही अटत जाते मग. हो नाही का? हो, त्याचा थोडा तोटाही होतो कधी कधी. पण आयड प्रिफर टू बी, तो त्रास होऊ दे, आयड प्रिफर दॅट मोर दॅन बिंग प्रॅक्टिकल, असं मला वाटतं. तुझी प्रेमाची व्याख्या तू सांगितलीस आता की तेरे सुख मेरे सुख अब तेरे, तेरे दुःख अब मेरे. ही तुझी प्रेमाची व्याख्या. आणि म्हणजे त्याग, समर्पण सगळं त्यात आलंच. मला पुन्हा मी त्याच विषयाकडे येतो की तू नवनवीन प्रयोग करतच जातेस, पण एकंदरच मराठी चित्रपटांमध्ये तू काम केलंयस म्हणून, आणि सिरियलमध्ये पण केलंयस. तर मराठी चित्रपटाची की एकंदरच चित्रपटसृष्टीचं भवितव्य तुला काय वाटतंय आत्ताच्या या सगळ्या कंडिशन मध्ये? आपल्याला आय थिंक आपल्याकडे खूप जबरदस्त ऍक्टर्स आहेत. आपल्याला फक्त त्यांना फारसं विकता येत नाही. मला असं वाटतं की कसं आहे, बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये ना त्यांच्याकडे पण उत्तमच ऍक्टर्स आहेत ऑब्व्हियसली. मेहनत खूप जास्त आहे काही गोष्टींची, आणि प्रोजेक्ट खूप कलेक्टिव्ह एफर्ट आहे. तो कसा की माझा चित्रपट चालण्यापेक्षा इंडस्ट्रीवरती गेली पाहिजे, आणि म्हणून तो चित्रपट त्याच्यामधला एक भाग आहे. हे काहीसं मला वाटतं त्यांचं असं एक धोरण आहे की लेट्स से मल्याळी इंडस्ट्री म्हणा किंवा तमिळ, हे सगळ्या रिजनल इंडस्ट्रीज, साऊथच्या या रिजनल इंडस्ट्रीज आहेत. आपण हिंदीशी कम्पेअर नाहीच केलं पाहिजे. आणि असं नाहीये त्यांच्याकडे वाईट चित्रपट येत नाहीत, पण मला असं वाटतं ते कम्युनिटीचा विचार करतात इंडिव्हिज्युअल विचार करण्यापेक्षा. की मी फॉर एक्झाम्पल
मोहनलाल सर जर स्टार आहेत तर एक आपल्याकडे फहाद फासिल पण आहे जो वेगळ्या जनरेशनचा पण तोही स्टार आहे. फहाद फासिल पेक्षा अजून एक यंगर जनरेशनचा तोही स्टार आहे. हे को एक्झिस्ट होणं ना ते मला असं वाटतं कुठेतरी इकडे थोडंसं मराठीमध्ये मिस वाटतं थोडं को एक्झिस्टिंग द स्टार पॉवर किंवा प्रत्येकाचं हे आपण ते आपलं विजन इथपर्यंतच ठेवतो की हा चित्रपट चालला पाहिजे आणि असं नाहीये. ऍक्च्युली मला असं वाटतं मी मागच्या वर्षात खूप उत्तम मराठी चित्रपट केलेत आपण म्हणजे बरेचसे पण हे ना कन्सिस्टंट पाहिजे आता कितीतरी वर्ष सो दॅट आता एक ओव्हरऑल इंडस्ट्री वरतीच आहे पण आय थिंक वी कॅन डू सो मच बेटर किती स्कोप आहे आपल्याला. सो ते असं मला थोडंसं वाटतं लिमिटेड काम जरी झालं तरी ते चांगलं झालं ते उत्तम झालं पाहिजे आणि आपण करतोय प्रयत्न म्हणजे जी आता आपण एक लाईन बघितली चित्रपटांची वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या वयोगटांना केटर करणारे चित्रपट आलेत. हेच जे काम आहे ते कन्सिस्टंटली गेले कित्येक वर्ष झालं पाहिजे तर ऍज अ कम्युनिटी म्हणून आपण वरती येऊ कारण का ऑब्व्हियसली सगळ्यांच्या दृष्टीने मराठी इंडस्ट्री हॅज वन ऑफ द बेस्ट ऍक्टर्स अँड आय अग्री विथ इट. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बेस्ट ऍक्टर्स म्हणजे मेल फिमेल असे सगळेच बघितलं. म्युझिक आपलं सगळं चांगलं आहे. साऊथ सारखं प्रोफेशनलिझम त्याच्यामध्ये आलं पाहिजे असं एकंदर तुला वाटतंय. ओके ग्रेट. सो सिरियलवर आपण बोललो चित्रपटावरती आपण बोललो पण सध्या तू एक नवीन प्रयोग करतेयस आणि वाहून घेतलंयस अगदी तू त्याच्यामध्ये स्वतःला. ते काय आहे नक्की? सो मी एक डान्स ड्रामा करते ज्याचं नाव आहे संभवामी युगे युगे आणि संभवामी युगे युगे कृष्णाच्या दृष्टीतून सजेस्टिव्ह आहे टायटल कारण कृष्ण आहे म्हणल्यावर संभवामी युगे युगे असलं पाहिजे. सो कृष्ण हा एक नृत्य नाटिका आहे जसं मी म्हणलं आणि ती कृष्णाच्या आयुष्यावर आहे पण ती फोकस करते कृष्ण नीतीवर. ओके. म्हणजे मला असं खूपदा वाटतं की नीती फारशी लोकांना माहिती नाहीये. कृष्ण असा देव आहे ना की त्याचं वैभव जास्त आपल्याला पटकन दिसतं की श्रीकृष्ण आणि त्याचा काय म्हणतो त्याचे भक्तही तितके असे तल्लीन आणि वेडेपिसे आहेत त्याच्या मागे. पण खूपदा लोकांना हे माहिती नाहीये की श्रीकृष्णाचं आयुष्य एक थोडं ट्रॅजिक आहे कितीतरी ट्रॅजिक आहे. आता तो मनुष्य म्हणून कसा जगला हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होता माझा किंवा माझ्या डोक्यात ती आयडिया आली की आपण संकल्पना ती तशी सुचली की कृष्ण हा आपण म्हणूयात पृथ्वीवरचा डिबेटेबल आहे पण पृथ्वीवरचा देवाचा शेवटचा अवतार मानला जातो. ओके. काय होतं की कृष्ण म्हणल्यावर श्रीकृष्ण म्हणल्यावर देव असं होतं पण कुणाला कळत नाही की तो देव म्हणून धर्तीवर आला किंवा धर्तीवर जे जगला मनुष्य आयुष्य ते एक्झॅक्टली का असावं तर ते आपल्याला शिकवण्यासाठी की आयुष्य कसं जगावं. मग त्याच्यात दुःखाचे प्रसंग येतील का? ऍब्सोल्युटली. आपला अपमान होत राहील का? होत राहील. खूप टफर चॉईसेस येतील का आयुष्यात की कुणाचा पक्ष निवडायचा. पण याच्यामध्ये एक त्याचं सांगणं काय आहे की धर्म कॉम्प्रोमाइज नाही करायचा काही झालं तरी. आणि जिथे राजकारण खेळायला लागेल का? ऍब्सोल्युटली खेळायला लागेल. मग याचा अर्थ तुम्ही वाईट होता का? तर नाही. तर आपण आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक्झाम्पल देते की कृष्ण आपण ना एक पक्षपात केलाय ना जसा की आता अर्जुन हा आपला हिरो आहे आणि कर्ण हा वाईटच होता पण ते तसं नव्हतं ना. कोणीच ब्लॅक अँड व्हाईट नव्हतं. ते एक ग्रे धागा आहे तिकडचा. कोणाला फारसं माहिती नाहीये की फॉर एक्झाम्पल कृष्ण आणि कर्ण यांच्यामध्ये एक म्युच्युअल ऍडमायरेशन होतं किंवा आणि हे मी वाचलंय की कर्ण कृष्णाला खूप मानायचा आणि कृष्णाला एक थोडासा अफेक्शन होतं कर्णाविषयी. सो जेव्हा कर्ण ऍक्च्युली महाभारतात गेला तेव्हा कृष्णाला वाईट वाटलं नसतं आणि सहानुभूती होती का कर्णाबद्दल? एक्झॅक्टली. कारण का कर्णाचं पण आयुष्य खूप उत्तम सुरू झालेलं नाहीच आहे. त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडीच आहे. पण या सगळ्यात कृष्ण हा असा मला त्याच्याविषयी कुतूहल का वाटतं. एक तर त्याची नीती आणि नीती म्हणजे इट्स बेसिकली फिलॉसॉफी ऑफ लाईफ. सो आपण आयुष्य माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे आणि आता आपण माणूस म्हणून समजा जन्म घेतलाय तर त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि त्या
करायला हव्यात. नुसतं चांगुलपणा धरून आपण आयुष्य नाही पुढे नेऊ शकत, जे तो खूप प्रकर्षाने सांगतो, जे मला खूप चांगलं वाटतं. कारण का आपल्यासाठी देव हा कम्प्लिटली व्हाईट असतो. कृष्ण हा असा देव आहे ज्याला दोन्ही साईड्स आहेत, ब्लॅक अँड व्हाईट. म्हणूनच त्याला अमर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात, विच इज द बेस्ट पार्ट, की ज्या देवाला मर्यादाच नव्हती पण त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि आपल्याला दाखवलं. जो देव मला सगळ्यात उत्तम गोष्ट मला त्याची अशी वाटते की जो देव आहे आपल्याला असं वाटतं हा देव आहे, तो स्वतः एका शापाने गेलाय. गांधारीचा शाप लागला होता त्याला आणि त्याला खरं तर वास्तविक वाट बघायची गरजच नव्हती. तो महाभारत समजा एका टिचकीत करू शकला असता, तो त्यांनी तसं नाही केलं. त्या अनुषंगाने त्याच्याकडे आलेले इन्सल्ट्स, त्याला गोष्टी ज्या करायला लागल्या, आय एम शुअर की त्याला त्या करायच्या नसतील. दुर्योधन वध कसा झाला, बाकीच्या गोष्टी कशा झाला, हे कुणाचा जर वध होत असेल तर अर्थातच आनंदाची गोष्ट नाहीये. तर आपण जे की अर्जुनालाही खूप भारी वाटलं असेल दुर्योधनाचा वध झालाय, मला नाही वाटत त्याला भारी वाटलं असेल. तो शेवटी त्याचा चुलत भाऊ होता, चुलत नाही काय म्हणतात सावत्र, की अर्जुनाचा सावत्र भाऊ होता दुर्योधन. सो मला असं वाटतं की तोही कृष्णाने आपल्याला शिकवलं की प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. आणि हे महाभारत घडवल्यानंतर गांधारी जेव्हा त्याला भेटते, गांधारी त्याला शाप देते की तू एकटा जाशील. तो जेव्हा कृष्णाने त्याचं एक काय म्हणतो फिजिकल जे रूप होतं ते जेव्हा सोडलं होतं, तर तेव्हा त्याच्या अंगठ्यात एक बाण गेला होता एका शिकाऱ्याचा. इतक्या सोप्या पद्धतीने जो गेला, जो देव आहे आपल्या लेखी. दिस इज द सिम्प्लिसिटी अँड द ब्युटी ऑफ लाईफ, जे मला असं वाटतं कृष्ण नीती शिकवते आणि कृष्ण स्वतः शिकवतो. आणि हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि कारण माझ्यासाठी कृष्ण मला खूप प्रॅक्टिकल वाटतं. खूप महत्वाचं बोलतेस. मला असं वाटतं कृष्णावर तुझ्याकडून अजून थोडंसं मला ऐकायला आवडेल, जर तुला शक्य असेल तर. हे जे तू बोललीस ना आता, कृष्ण हा खूप प्रॅक्टिकल आहे, हे कसं तू म्हणजे नक्की काय? कारण तो प्रॅक्टिकल आहे. जसं मी आता जस्ट म्हणाले की श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम, श्रीकृष्ण अमर्यादा पुरुषोत्तम, की ज्याला कसलीच मर्यादा नाही. म्हणजे काय तर त्याने त्याचं काम, जे धर्म स्थापन करण्याचं काम आहे ते त्यांनी उत्तम केलं. पण त्याच्यासाठी ज्यांच्या नजरेत त्याला वाईट तो झाला, तो झाला, तो सतत चांगला नाही राहिला. जे माझं खूप असा समज होता की आपण एक चांगुलपणा, सतत एक चांगलं असलं पाहिजे, लोकांची चांगलं बघायचं. गुड बुक्स नाही, मला असं वाटतं की जर कोणी आपल्याला कितीही त्रास दिला, आपण चांगलं राहायला पाहिजे, आपण रिॲक्ट नाही केलं पाहिजे. पण शेवटी मग मला असं वाटतं की यार, कृष्णाने कधीतरी सुदर्शन चक्र काढलं होतं ना, त्याला गरज पडली होती आणि ती काढायची गरज पडली होती. याचाच अर्थ देवही चिडू शकतो, देवही कोणाच्या नजरेत वाईट आहे. आणि इट इज ओके. दॅट इज हाऊ अ ह्युमन शुड बी. ॲज फार ॲज मला असं वाटतं की तुम्ही कुणाचं वाईट करत नाही आहात, कुणाचं वाईट चिंतत नाही आहात, कुणाला मुद्दामून त्रास देत नाही आहात. सो या सगळ्या खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि प्रत्येक त्याच्या आयुष्यातला घडणारा प्रसंग, कालियामर्दन असेल, गोवर्धन पर्वत असेल, त्याच्यामागे नीती आहे, त्याच्यामागे रिझनिंग आहे. तो असा नव्हता की उगाच त्याला मी गॉड आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्याने गोवर्धन पर्वत नक्कीच उचललेला नाही, किंवा कालिया मर्दन केलेलं नाही, किंवा स्वतःच्याच आयुष्यात इतका विरह लिहिला देवाने की राधेचा विरह जो आहे, की ज्याच्याविषयी बरेच जण बोलतात आणि ज्याच्याविषयी आपण त्याला आयडियल लव्ह स्टोरी म्हणतो. इट्स ऍक्च्युली नॉट अन आयडियल लव्ह स्टोरी. दुःख आहे त्या लव्ह स्टोरीमध्ये किती, पण त्याने देव असून सुद्धा स्वतःच्या आयुष्यात ते लिहिलं. याला मला असं वाटतं खूप एक वेगळं काळीज लागतं या गोष्टींसाठी, कारण आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतो. सो या सगळ्या ह्याच्यात न्यूट्रल राहणं, दुःखाला आपली रिॲक्शन नसली पाहिजे आणि सुख आलं तरी त्याच्या इतकी आपण हरवून नाही गेलं पाहिजे. हे जे न्यूट्रल राहणं आहे ना, ते कृष्णाचं आयुष्य आहे. आणि ते खूप प्रॅक्टिकल आहे. आपण त्याला खूप एक थोडासा रिलिजियस एक झालर दिली आहे त्या गोष्टीला, बट इट्स ऍक्च्युली नॉट. खूप प्रॅक्टिकली सांगतो तो. आणि ते मला खूपच भारी वाटतं की तो कुठे जसा मी भारी असं तो कधीच म्हणत नाही. मी आहे, मी या गोष्टी केल्या, आपण त्याला भारी बनवलं. आणि ही इज ऍब्सोल्युटली, म्हणजे कृष्ण मला असं वाटतं सगळ्यांच्या आयुष्यात एक बदल आणण्यासाठी येतो नेहमी.
मनुष्य म्हणून आयुष्य त्याचं जगला. तो कसं जगला हे आपल्यासाठी एक डेमो किट आहे, ते पुस्तक आहे त्याचं आयुष्य, म्हणजे की आपण कसं जगलं पाहिजे, आणि ती नीती काहीशी मला लोकांपुढे आणायची होती. आणि डान्स आणि म्युझिक वॉज द बेस्ट वे टू डू दॅट. आणि माझ्या आयुष्यात तो कधीच झाला खरं, पण मला खूप स्ट्रेट फॉरवर्ड काही गोष्टी दिसायला लागल्या. सो श्रीकृष्णावर आधीपासूनच माझं प्रेम आहे, पण याच्यामुळे तर ते अजूनच खूपच भारी देव आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सो सध्या त्याचे प्रयोग चालू आहेत आणि जरा खूप एक्साइटेड आहे. सुरुवातच आहे आमची. संभवामी युगे युगे कृष्णाच्या दृष्टी. तू भारताच्या बाहेर पण प्रयोग केलास त्याचा? आम्ही प्रेमियर दुबईत केलं त्याचं. अरे वा. ओपन जरा तिकडे केला आणि तिथे खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. सो आय एम जस्ट होपिंग की आता महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग लावा आणि तसाच असा रिस्पॉन्स अपेक्षित आहे. संभवामी युगे युगे जसं संगीत नाटक असतं तसं हे नृत्य नाटिका आहे. आणि आपली संस्कृती त्याच्यामध्ये कृष्णाचं सेंट्रल कॅरेक्टर ते करते आणि निर्माता पण त्या शोची ती आहे आणि खूप मेहनत घेतेय. मला असं वाटतं तुझ्याच मनात आलं असेल की आपण असं करूयात, आणि मग ते एक 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 माणसं तू जोडत गेली अशी. हो हो हो. आणि ते आलं, म्हणजे ते जुळून आलं सगळं. म्हणजे आता मला जर हा वेगळाच प्रयोग आहे माझ्यासाठी, स्टेजवरचा बघायला म्हटलं तर तो एक डेब्यू आहे. मी त्याला कोरिओग्राफी म्हणते, पण त्याच्या अनुषंगाने ते बरंच डिरेक्शन पार्ट पण आला, कोरिओग्राफी पण आली, रायटिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणि या सगळ्याच गोष्टी आल्या. पण खूप लोकांनी याच्या मागे मेहनत घेतलेली. ती एकटीची माझी मेहनत नाही आहे. आमच्या रायटर्स सहित ते आमचे म्युझिक डिरेक्टर्स सगळे. मंदार चोळकर आमचा रायटर आहे. मला जरा सांग कोण कोण लोक आहे त्याच्यामध्ये? मंदार चोळकरनी स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि मंदार चोळकर आणि ऋषिकेश विदार यांनी गाणी लिहिलेली आहेत. तन्मय भिडे आणि ऋतुराज साठे यांनी म्युझिक केलेलं आहे. आणि माझ्या बरोबर जे परफॉर्म करतात त्या विद्या, रिचा, स्पृहा, तिथली अशा परफॉर्मन्स आहेत. आणि केदार सोमण म्हणून आहे, त्यांनी को प्रोड्यूस केलेला आहे हा शो. सो आम्ही दोघांनी मिळून. सो ते मला ऑब्व्हियसली असं झालं की समजा ही माझी संकल्पना असेल तर पहिला विश्वास मला स्वतःवर ठेवला पाहिजे. आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? दुबईला तर अमेझिंग होता. इथे पण खूप लोकांना ती ज्या पद्धतीने आम्ही ते मांडतोय ना, ते प्लीज तुम्ही पण बघा, कारण का तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. तर ते लोकांना ते खूप असं चांगलं वाटतं. प्लस याची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही, भक्तिरसात नाही होता पण थेट कृष्ण संवाद साधतो, म्हणजे तो फर्स्ट पर्सन मध्ये बोलतो. तर तेही आम्हाला थोडंसं जगल करणं ते थोडंसं अवघड होतं, कारण का कृष्ण समजा एखादी गोष्ट आपल्याला सांगेल तर तो कसा सांगेल, ह्या सगळ्या गोष्टी बघून तर ते लोकांना थोडंसं वेगळं वाटतंय बघायला. आणि म्युझिक तर उत्तमच आहे शोचं, आणि ओरिजिनल म्युझिक आहे सगळं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. वा वा वा. आणि मग त्याचं काय नरेशन आहे? नरेशन आहे सुमित राघवनने आमचं नरेशन केलेलं आहे. अरे वा. तो कृष्णाचा आवाज आहे. सो आता सगळ्याच गोष्टी अशा थोड्याशा एक्साइटिंग आहेत. मस्त. संभवामी युगे युगे थिएटरमध्ये त्याचे शोज होत असतात आणि रेग्युलरली ही मंडळी करतात. ती सगळी टॅलेंटेड आणि खूप कष्ट करणारी सगळी मुलं एकत्र आलेली आहेत. मी बघणार आहे, तुम्ही जरूर बघा संभवामी युगे युगे. संस्कृती, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊ. मला हा शेवटचा टप्पा नात्यांवरती बोलायचा आहे की म्हणजे तुला मी एखादं नातं सांगितलं तर त्याच्यावर तू काय बोलशील, त्याच्यावरती म्हणजे तू कोणाचा चेहरा डोळ्यासमोर आणशील हे नाही मी विचारत, पण त्या नात्याबद्दल तू बोल. आता आई म्हणलं तर तू तुझ्या मम्मीचा चेहरा डोळ्यासमोर आणणार आणि बोलणार. तर असे मी तुला 2-3 नाती सांगेन, त्यांच्याबद्दल तुझ्या भावना काय आहेत ते तुझे अनुभव पहिले हे तू सांगावे. तर ऑफकोर्स आई मम्मी याच्यावरनं, तर आई ह्या नात्याबद्दल तू काय बोलशील? सपोर्ट सिस्टम. काही होऊच शकत नाही तिच्याशिवाय. माझं करिअरच तिच्यामुळे घडलंय आणि तिची तीव्र इच्छा आपली मुलगी सेलिब्रिटी व्हावी किंवा आपल्या मुलीला तिचं हे मिळावं, ही तिची तीव्र इच्छा. मला असं खूप वाटतं माझं करिअर हे तिच्या विलपावरचा बाय प्रोडक्ट आहे. आणि हे अत्यंत धादांत खरं आहे. माझी कदाचित कमी पडली असेल इतकी तिची विलपार आहे. आणि तितक्याच ह्याने जे मी मगाशी म्हटलं होतं तत्व बेसिकली आयुष्यात अत्यंत इम्पॉर्टंट असतात, हे जे बिंबवणं आहे किंवा ते संस्कार करणं, हे मम्मी आणि पप्पा हँड्स डाऊन
आणि फक्त सांगून नाही तर वागणुकीतून. वा. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला आपल्या आईवडिलांविषयी खूपच हे असतं, पण मी थर्ड पर्सन म्हणून पण म्हणू शकते की माझे आईवडील अत्यंत उत्तम माणसं पहिली आहेत. वा वा. आणि मी त्यांना बघितलंय हे करताना, कार्य करताना. आम्ही जर चुकीच्या मार्गातून मार्गावर जात असू किंवा आमची रिॲक्शन एखाद्या गोष्टीविषयी चुकीची आलेली असेल तर त्याला ती पॅसिफाय कसं करणं आणि कसं ते आपण दुसऱ्यावर बोट दाखवण्याच्या ऐवजी आपण काय करायला पाहिजे होतं हे स्वतःकडे बघणं, हे तिने पप्पाने खूप चांगल्या पद्धतीने शिकवलंय. ती स्वतः खूप डिसिप्लिनेरियन आहे, त्यामुळे सगळं स्ट्रिक्टनेस जो माझ्याकडे समजा आला असेल थोडासा तो तिच्याकडनं आलेला आहे. ती स्वतः आयुष्यात स्कॉलर होती तिच्या शाळेत आणि या सगळ्या गोष्टीत, आणि तिचं कार्य सोशली पण खूप मोठं आहे, त्यामुळे तिला ते ऑर्गनायझिंग स्किल्स वगैरे खूप उत्तम जमतात. सो मम्मी इज अ डिरेक्ट प्रपोर्शनेट टू माय करिअर असं मला वाटतं. यांच्या आईचं नाव आहे सौ संजीवनी बालगुडे, संजय बालगुडे. बाप या संकल्पनेविषयी काय बोलशील? बापरे, खूपच. पप्पांबद्दल तर कायच सांगू मी. पप्पा म्हणजे मला असं वाटतं मी पप्पांची एक दुसरी प्रती आहे, एक फिमेल. इतका आमचा स्वभाव सिमिलर आहे. पप्पांनी मला आयुष्यात खूप गोष्टी अनसेड शिकवलेल्या आहेत. अनसेड की त्यांनी असं काही केलेलं नाहीये किंवा ते असे बसून शिकवत नाही, पण असं काहीतरी त्यांचा वावर असा आहे समाजात किंवा लोकांची की त्याच्यावरनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. आता बऱ्याचदा आपण आता मेन्शन केलं की ते राजकारणात आहे, पण कोणाला याच्यावर विश्वास होणार नाही की जर ते राजकारणात नसते तर कदाचित ते अत्यंत एक वेगळ्या लेवलचे पांडुरंगाचे भक्त असते आणि संत असते. ते अरे बाप, इतका त्यांचा स्वभाव वेगळा आहे. आणि घरी मला खूप वेगळा एक त्यांचा हे बघायला मिळतो, काय म्हणू शकतो, त्यांचं एक वेगळं रूप बघायला मिळतं. आणि बाहेर ते एक वेगळे असतात जे तुम्हाला माहिती आहे, पण आतून इतकं एखाद्या माणसाने व्हेरी जेंटलमॅन लाईक, आणि कधीही आपल्या माणसांना काही कमी पडता कामा नाही. त्याच्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे. आपण म्हणतो ना की पुरुष म्हणजे त्याच्यात पुरुषार्थ असतो. पुरुषार्थ म्हणजे बायकांमध्येही असतो पुरुषार्थ, कारण का पुरुषार्थाचा अर्थच आहे की प्रोव्हाइड करणं. पुरुषार्थ डेफिनेशन माझे पप्पा आहेत असं मला नेहमी वाटतं. आणि मला तसं व्हायचं माझ्या फॅमिलीमध्ये कधीतरी की प्रोव्हाइड, जस्ट प्रोव्हाइड. आपली माणसं खुश राहिली पाहिजेत आणि आपल्या माणसांना दुःख झालं तर जग पेटवायलाही निघायला पाहिजे. हे मी त्यांच्याकडनं शिकली आहे. व्हेरी गुड. बघा अध्यक्ष खूप हसणार आहेत पप्पा याच्यावर, पण त्यांना हे माहिती हे खरं आहे तितकं. क्या बात आहे. भाऊ या संकल्पनेविषयी काय बोलशील? सायलेंट सपोर्ट ऑल माय लाईफ. एकतर तो अत्यंत ब्रिलियंट आहे. सगळ्यांना सांगते या निमित्ताने की तो असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स झालाय नुकताच. येस. आणि MPSC मध्ये पास झाला आता 42nd रँकवर. आणि लॉयर पण आहे, लॉयरही आहे तो. सो तो एक काय म्हणतो आमच्या घरातलं ते एक वेगळा सेक्शन आहे तो. कारण अत्यंत प्रॅक्टिकल, अत्यंत काही गोष्टी खूप ठामपणे समजावणारा. माझ्या मते मला असं वाटतं तो माझा लहान भाऊ असला तरी तो माझा मोठा भाऊ आहे. म्हणजे ऍक्च्युली ते तसं व्हायला पाहिजे होतं. आता मम्मी आणि माझ्या भावाचा स्वभाव खूप सिमिलर पडतो आणि माझा आणि माझ्या पप्पांचा स्वभाव खूप सिमिलर पडतो. पण जिथे त्याच्या कामातून जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे ते समजून घेऊन समंजसपणे सगळ्यांसाठी उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं माझ्या सिरियलच्या दरम्यान त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं मम्मीचं, कारण त्याची 10वी पण होती. आणि पण 10वीत इतक्या, आता मला स्पेसिफिक त्याचे टक्के आठवत नाहीये, पण इतक्या उत्तम म्हणजे 90s मध्ये येतो ऑब्व्हियसली त्या मार्गाने तो पास झाला होता तेव्हा, स्वतः अभ्यास करून. अत्यंत डेडिकेटेड. त्याचं स्केड्यूल हलत नाही म्हणजे हलत नाही. जर तो 12:30 वाजता जेवायला बसणार असेल, त्याचे एक ठिकाण आहे आमच्या वरच्या घरात, त्याचं एक ठिकाण आहे तिथे तो जेवायला बसणार. मग ते मी रियाज करत असू किंवा काय करत असू, मी बाहेर जायचं, तिकडे मी जेवायला बसणार 12:30 वाजता. वेळ ठरलेली आहे. मी 7 वाजता संध्याकाळी जेवणार, मी 9 वाजता झोपायला जाणार. इकडचं जग वेगळं जग आलं नवीन तरीही चालेल, मी 9 वाजता झोपायला जाणार. सो ही डिसिप्लिन त्याची वाखाणण्याजोगी आहे. मी त्या बाबतीत थोडीशी मेसी आहे.
पण अशी एका सुसंस्कृत आणि अतिशय संस्कारशील कुटुंबातील संस्कृती, जी आज आपण पडद्यावरची संस्कृती, आज आपण घरातली संस्कृती पाहिली आणि मीही तितक्याच हक्काने तिच्याशी बोलतो, कारण ती माझ्या घरातलीच आहे, येस. लाडकी आहे. आणि डान्स, अभिनयात पण तिला बरंच काय 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 करायचंय आणि नक्कीच करशील. मला असं वाटतं की साऊथच्या एखाद्या सिनेमामध्ये तुला बघायला आम्हाला खूप आवडेल, असं मोठ्या पडद्यावर. मॅनिफेस्ट करूया तिकडे आज. अगदी अगदी अगदी. आणि माझी इच्छा आरपार असते, ती पूर्ण होतेच नक्की. थँक्यू सो मच संस्कृती, तू इथे आलीस आणि आपल्या आरपारच्या प्रेक्षकांशी तू गप्पा मारल्यास. खूप दिवस तुला बोलवायचं होतं, पण आज तो योग आला. थँक्यू सो मच. थँक्यू विनोद दादा, खूप मजा आली मला.